मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। नुकताच अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्या पहिल्या महिला आयुक्त ठरलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे अश्विनी भिडे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। अश्विनी भिडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि सदिच्छा भेट घेण्यासाठी ते पोहोचल्याची माहिती मिळते। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, सध्या राज ठाकरे मुंबई महापालिकेमध्ये अश्विनी भिडे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत, दाखल झालेत। सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात आहे, पण त्याचबरोबर मुंबईच्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सुद्धा राज ठाकरे त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करतील अशीही माहिती मिळते। मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मनसेचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आल्यानंतर मनसेला अनेक वर्षांनंतर खरं तर इथे पक्ष कार्यालय सुद्धा स्वतःचं मिळालेलं आहे। त्याच्यामुळे राज ठाकरे हे पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणि विशेषतः बीएमसी मध्ये त्यांचा पक्ष ऍक्टिव्ह होताना आपल्याला बघायला मिळतो आहे। एकीकडे आज अमित ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे संपर्क प्रमुख नेमल्यानंतर आता राज ठाकरेंनी सुद्धा मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतलेली आहे। त्याच्यामुळे मुंबईतले जे महत्त्वाचे विषय असेल, विशेषतः प्रदूषण असेल किंवा पार्किंग असेल, हे विषय सगळ्यात महत्त्वाचे सध्याच्या घडीला मनसेच्या अजेंड्यावर आहेत। या विषयांवरती काही चर्चा राज ठाकरे अश्विनी भिडेंशी करतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे। त्या व्यतिरिक्त इतर जे विषय आहेत जे प्रामुख्याने मनसे करता पक्षाकरता महत्त्वाचे ठरतात ते म्हणजे फेरीवाला धोरण। सध्या दादर असेल किंवा इतर भागातले जे फेरीवाले आहेत, अनधिकृत फेरीवाले आहेत, त्यांना हटवण्याची मोहीम बीएमसीने जोरदार हातात घेतलेली आहे। यासोबतच जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळा समोर येतो आहे। अशा अनेक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण असं म्हणता येईल, कारण फेरीवाले आणि जन्मदाखला घोटाळा या संदर्भात मनसेनं कायमच भूमिका घेतलेली आहे। विशेषतः फेरीवाल्यांच्या विरोधातलं मनसेचं आंदोलन यापूर्वी सुद्धा गाजलेलं होतं। मात्र आता सोबतच फेरीवाल्यांना त्या ठिकाणी विशिष्ट जागा नेमून देण्याकरता जे धोरण आखलं जात आहे त्या धोरणाच्या संदर्भात राज ठाकरे काही महत्त्वाच्या सूचना किंवा महत्त्वाचे काही सल्ले देत आहेत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्या व्यतिरिक्त आयुक्तांची भेट झाल्यानंतर राज ठाकरे हे मनसेच्या पक्ष कार्यालयात जाऊन तिथे भेट देण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण मनसेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यांना पक्ष कार्यालय सुद्धा मिळालेलं आहे। त्याच्यामुळे मुंबई महापालिकेतली अनेक वर्षांनंतरची राज ठाकरे यांची भेट ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरते आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर राज ठाकरे आणि अश्विनी भिडे यांचा फोटो आपण पाहतोय। आयुक्तपदी निवड झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ही सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि या भेटी दरम्यानच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुद्धा अपेक्षित आहे।